महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 9 जागा लढण्यात येणार आहेत आणि खऱ्या अर्थाने या विधान परिषदेच्या 9 जागेच्या संदर्भात भाजप 5 आणि बाकीच्या अन्य पक्षांना जी 4 जागेची भूमिका मांडायची आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं याचे निकष आणि याची परिस्थिती नेमकी काय ठरणार आहे। कारण की महाराष्ट्रातल्या ज्या काही अनुभवी आणि दीर्घकाल या राजकारणाच्या पटलावर काम करणारे लोक, परंतु आज परिस्थितीनं आणि सामाजिक बदलती परिस्थितीमुळे आज त्यांना शांत राहण्याची वेळ आलेली आहे। त्याचं खऱ्या अर्थानं पुनर्वसन करणार आहेत का आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या अनुभवी लोकांच्या अनुभवाचा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रासाठी फायदा होईल का, असे अनेक प्रश्न या समीकरणाच्या आजूबाजूला गिरट्या घालतायत। पण ज्या पद्धतीनं भाजपचा धक्का देण्याचा तंत्र नेहमी आम्हाला पाहायला मिळतो आणि नेहमी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी नावं की जी नावं कधी चर्चेतही नव्हती ती नावं या पटलावर आणून त्यांना नवीन प्रयत्नात आणि नवीन परिस्थितीमध्ये एक नवी मार्ग मोकळा करण्याची परिस्थिती भाजप नेहमी ठरवतं आणि खऱ्या अर्थात आता ती गरज बीड जिल्ह्यासाठी फार महत्वाची आहे। कारण की बीडची परिस्थितीच अशी झालेली आहे की एकमेकाच्या पाया खेचण्याच्या नादात ज्या पद्धतीने बीडचा विकास हा खुंटला गेलाय, सर्वसामान्य लोकांची परिस्थिती आज हवादिल झालेली आहे कारण की त्यांचा कोणी वालीच राहिलेला नाहीये। आणि या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं एक अनुभवी नेता आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व या जिल्ह्याच्या विकासासाठी गरजेचं आहे आणि त्या संदर्भातून जर खऱ्या अर्थानं देवाभाऊनं ज्या परिस्थिती या जिल्ह्याच्या समोर मांडून ठेवल्यात आणि ज्या परिस्थितीमध्ये हा जिल्हा पादाक्रांत करतो, फक्त गोपीनाथराव आमचे गुरु होते असं म्हणून या जिल्ह्याला ज्या पद्धतीने आजपर्यंत उपेक्षित ठेवलं, तसं या उपेक्षित ठेवण्यामध्ये स्थानिकांचा खूप मोठा वाटा आहे। कारण की अनुभव तर दीड दमडीचा नाहीये, पण जे आविर्भाव आहे तो खूप पराकुटीचा आहे। अर्ध्या कुंडात पिळी होणारी लोक आमच्याकडे राजकारणात जन्मू लागली, त्यामुळे जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं विकासाला खरी खुंटी बसली। कारण की मुझे गिनो या पद्धतीने जेव्हा राजकारणाची परिणिती होते त्या परिणितीचा परिणाम हा जिल्ह्याच्या विकासावर नेमका ठप्प होतो आणि याचे काय परिणाम पडतात तुम्ही नेहमी वारंवार पाहत आलेला। पण खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला जोडून आणि जिल्ह्याच्या विकासाला एक नवी चालना देणारा, या सामाजिक परिस्थितीमध्ये एक नवी संकल्प बांधणारा माणूस या जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये जर या विधान परिषदेच्या माध्यमातून त्याला संधी देण्यात आली तर खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्न अनेक सुटतील, अनेक प्रश्नांची निकाली लागतील। परंतु ही मानसिकता या जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीची नाहीये। त्यासाठी बृहद विचार संकल्पना असलेल्या वरच्या फळीलाच या संदर्भात प्रयत्न करणं गरजेचं आहे। कारण एका काळी ज्या भाजपचा 6च्या 6 विधानसभा मतदारसंघावर आपला झेंडा अबाधित होता, बीड जिल्हा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, पण आज त्या बालेकिल्ल्याची परिस्थिती फक्त 2 विधानसभा निवडणुकीची मध्ये आपलं प्रतिनिधित्व करणारी 2 लोकच यांना सापडली, एक सुरेश दस आणि दुसऱ्या नमिता मुंदडा। आणि अशा परिस्थितीत या जिल्ह्याची विचित्र अवस्था करून ठेवलेली जो जिल्हा एकेकाळी या सगळ्या नेतृत्वाच्या मध्ये गोपीनाथरावांच्या छत्रछायेखाली चांगल्या पद्धतीचा विकास करत होता, त्यावेळेस अनेक मातब्बर लोक, अनेक राजकीय भूमिका, अनेक विचारवंत या राजकारणाच्या खऱ्या अर्थानं एकमेकाला सहाय्य करून या जिल्ह्याच्या परिस्थितीला सांभाळत होते। पण जेव्हापासून साहेब गेले तेव्हापासून साहेबांसोबत अनेक अनुभवी नेते सुद्धा घरी बसले। कारण की ज्या परिस्थितीनं पछाडलं आणि ज्या षडयंत्रानं त्यांना ग्रासलं त्याची परिणिती आज आम्हाला भोगायची वेळ आलेली। त्यामुळं आता देवाभाऊंच्याकडून ज्या काही आशा पल्लवित झाल्यात आणि ज्या आशयाच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीमध्ये देवाभाऊची भूमिका ही खऱ्या अर्थानं महत्वाची आहे। फक्त सहकार्य करून चालणार नाही, सहकार्याच्या भूमिकेत म्हणून चालणार नाही, तर कमीत कमी या सगळ्या गोष्टींमध्ये देवाभाऊनी आता एक सूत्री कार्यक्रम निर्माण केला पाहिजे।
जेणेकेने या जिल्ह्याची जी गेलेलं गतवैभव आणि देवाभावांना माहिती आहे परमवैभव तुम्ही तत्वराष्ट्रम ही जी प्रार्थना त्यांच्या मुखोद्गत आहे आणि ज्या पद्धतीने या प्रार्थनेच्या संकल्पाला बांधून त्या राष्ट्राच्या विकासासाठी समर्पित झालेले त्या पद्धतीने या जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा त्यांना समर्पित होणं ही काळाची गरज आहे. दादा होते तोपर्यंत दादांच्या भूमिकेत जिल्ह्याची वाटचाल ही चांगल्या पद्धतीने होत होती. प्रशासकीय व्यवस्था सामाजिक व्यवस्था चोपल्या गेल्या होत्या. मस्त मवालपणा बंद झाला होता. पण दादा गेले की तेव्हापासून सगळ्यांची जी परिस्थिती आहे ती आपल्या आपल्या पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने मोकाट बैल एखादा रानात सोडला जातो आणि तो शेपटी करून कुठे पळून कुठे नाही त्या पद्धतीची ही आता परिस्थिती झालेली आहे. त्याचे परिणाम तुम्हाला ऑडिओ क्लिप व्हायरल होणारे व्हिडिओ कशा पद्धतीनं एकमेकाला विठ्ठीस धरणं हे सगळे परिणाम सामाजिक परिस्थितीवर कशा पद्धतीने हे षडयंत्र मांडले चाललेत हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघताय. त्यामुळे खऱ्या अर्थानं जी काही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी किंवा या परिस्थितीला एक सूत्रबद्ध पद्धतीचा कार्यक्रम लावण्यासाठी खऱ्या अर्थानं अनुभवींना संधी देणं हे आज काळाची गरज झालेली. आणि हे विधान परिषदेमधल्या 5 जागेपैकी जर एक जागा बीड जिल्ह्यासाठी समर्पित केली तर खऱ्या अर्थानं देवाभाऊ जिल्ह्याची लोक तुमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद देतील. कारण की आमच्याकडल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना फक्त कानाने ऐकणं आणि कानाने ऐकून त्याच्यावर अडंगा कसा घालणं त्याच्या पायात पाय कसा घालणं आणि त्याला कशा पद्धतीने रोखणं हेच आम्हाला समर्थपणे आणि सार्थपणे करण्याची सवय लागलेली. त्या पद्धतीने म्हणलं की अर्ध्या हळकुंडात पिवळं होणं. कारण की हळकुंड यांना कधी कळालंच नाही. ग्राउंड रियालिटी काय असते हे लक्षात आलेलंच नाही. जमिनीवरचा कार्यकर्ता नेमकं काय करतो हे कधी कळालेलंच नाही. कारण की हायटेक पद्धतीने पॅराशूट लावून आलेले अनेक कार्यकर्ते ज्या पद्धतीनं या जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये हैदोस घालतायत आणि ज्या पद्धतीनं या जिल्ह्याची वाताहत करून सोडली खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी एक अनुभवी आणि जमिनी ग्राउंड रियालिटी असलेला अनुभवी नेता या सभागृहात पाठवल्याशिवाय जिल्ह्याचे खरे प्रश्न हे पटलावर येणार नाहीत. आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्तेही त्या पद्धतीने आशा पल्लवित होते. पण फक्त आता सगळ्या सूत्र आता वरिष्ठ पातळीवर आधारित आहेत. वरिष्ठ पातळीवरून जर याच्यावर खऱ्या अर्थानं विचार झाला आणि या ज्या कानाने ऐकणाऱ्या किंवा टक लावून बघून परिस्थिती ओळखणाऱ्या लोकांना थोडस बाजूला करून जर तुम्हाला खऱ्या अर्थाने निर्णय घेता आला तर खऱ्या अर्थाने या जिल्ह्याच्या जनतेवर उपकार होतील आणि जनता ही चांगल्या पद्धतीने कार्यशील नेतृत्वाला पाहण्याची इच्छा परत एकदा जनतेची आहे. त्यामुळे या विधान परिषदेच्या माध्यमातून हे पुन्हा म्हणजे पुनर्स्थापित करण्यासाठी तुम्हाला मिळालेली एक संधी आहे. नेहमी देवाभाऊची प्रचिती अशी की देवाभाऊ फक्त पिंबिशाला तूप लावून जातात आणि या तूप लावल्यामुळे फक्त त्या तुपाच्या वासामध्येच कार्यकर्ता हा गुंगतो. पण खऱ्या अर्थानं जर जिल्ह्याला विकासाचे पंख द्यायचे असतील तर जिल्ह्याच्या विकासामध्ये तूप ओतणं देवाभाऊ गरजेचं आहे. आणि या विकासामध्ये जर तुम्ही तुपाच्या स्वरूपातून एखादा चांगला अनुभवी आणि ज्या पद्धतीच्या भूमिकेत जी भूमिका या जिल्ह्यासाठी आवश्यक आहे तसा अनुभवी नेता जर तुम्ही या विधान परिषदेवर पाठवला तर जिल्ह्याची खरीच परिस्थिती सुदृढ आणि सशक्त होईल याच्यात दुमत नाही. पण त्यासाठी मानसिकता महत्वाची आहे. नाहीतर आमच्या खेकडे तर नेहमी आमच्या पद्धतीने चालूच आहे. प्रत्येक नगर परिषदेमध्ये तीच परिस्थिती आहे. प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये तीच परिस्थिती आहे. कुठेही मतदारसंघांमध्ये गेले तर तुम्हाला हीच परिस्थिती मिळेल. कारण की या ठिकाणी एकमेकाच्या आपल्या स्वार्थासाठी एकमेकाला कसं अडवावं कसं जिरवावं हे या लोकांना चांगलं जमतं. त्यामुळे खऱ्या अर्थानं ज्या लोकांपर्यंत विकास पोहोचायला पाहिजे ज्या लोकांना खऱ्या या राजकीय योजनेचा लाभ मिळायला पाहिजे त्यापर्यंत हा विषय पोहोचवू दिला जात नाही. आणि ज्या लोकांनी जे चमचे उलथणे भोगणे भातवाड्या काय अजून काय काय असतं संसारामध्ये लागतं त्या पद्धतीच्या भूमिका मांडणारे लोक जे पुढे करून सामाजिक परिस्थितीला दुफाळण्याचा प्रयत्न करतात ना त्यांच्याच हातात ही कोलीत नेहमी मांडलं जातं. त्यासाठी खऱ्या अर्थानं
या सगळ्या प्रश्नावर, या सगळ्या विषयांवर एक चांगल्या पद्धतीचा दृष्टिक्षेप टाकून पुनर्जीवन आणि पुनर्भरण हे महत्वाचा विषय, आणि हे जर केलं तर जिल्ह्याची पंख हे अजून बळकट होतील आणि अनुभवी नेतृत्वामुळं या जिल्ह्याची ही भूमिका आहे ती विकसित होईल. या संदर्भात तुमच्या मनात काय वाटत असेल आणि या संदर्भात तुमच्या मनात काय भूमिका असेल तर निश्चित कमेंटच्या माध्यमातून मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.